श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। निखिलगुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाभिधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्यतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमिन्यायसुधादिकृज्यमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरुन् वैरब्जवाराणिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्द्रं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदर्शिवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेतेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवः प्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या भविष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। या नवविधा भक्तीच्या प्रवचन मालिकेमध्ये मागील विषयामध्ये आपण पादसेवा या भक्तीबद्दल चिंतन केलं। आज आपण अर्चन पूजा या भक्तीविषयी आपण चिंतन करणार आहोत। आजच्या चिंतनास प्रारंभ करूयात। श्री गुरुभ्यो नमः। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्य आत्मनिवेदनम्। अर्चना पूजा याचा महिमा फार अगम्य महिमा आहे, अगाध महिमा आहे पूजेचा। अत्यंत श्रेष्ठ भक्ती म्हणजे पूजा भक्ती। पुराणांमध्ये इतिहासांमध्ये याबद्दल अनेक प्रमाण आढळतात। श्रीमद भागवत कथेमध्ये दशमस्कंदामध्ये गोवर्धन जेव्हा भगवंत गिरिराज जेव्हा उचलून धरतात, ज्यांना आपण गिरिधरी लाल म्हणतात काही जण, किंवा गिरधर असं म्हणतात, जे भगवंत आहेत, श्रीकृष्ण परमात्मा आहेत, गोवर्धन पर्वत उचलून धरतात तेव्हा इंद्रदेव प्रचंड पाऊस पाडतात। ती सगळ्यांना कथा माहिती आहे। त्या पावसापासून वाचण्यासाठीच भगवंत ते करंगळीवर गोवर्धन उचलून धरतात। सर्वजण त्या गोवर्धनाच्या खाली येतात। इंद्राचा जो अहंकार होता, इंद्राचा जे गर्व होता, त्या गर्वाचं परिहारण भगवंताने केलेलं आहे। तेव्हा इंद्रदेव भगवंताची स्तुती करतात, इंद्रदेव भगवंताची पूजा करतात। दशमस्कंदामध्ये 27व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक येतो। नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः। एवं कृष्णं पामन्त्र्य सुरभिः पयसात्मनः जलैराकाशगंगाया ऐरावतकरोद्धृतैः। इंद्रदेव भगवंताची सेवा करतात तेव्हा काय करतात तर कामधेनू इत्यादी ज्या देवलोकातील श्रेष्ठ गायी आहेत त्या गायींचं दूध, त्या दुधाने भगवंताला अभिषेक घालतात। एवढंच नव्हे तर ऐरावत नावाच्या इंद्राचा जो हत्ती आहे त्या ऐरावताच्या सोंडीतून भगवंताला आकाशगंगेच्या जलाने अभिषेक घालतात।
जेव्हा ते सर्व काही भगवंताला अभिषेक घातलेले तीर्थ या धर्तीवर पडतं, तेव्हा नापीक जमीन देखील सुपीक होते व त्याच्यावर औषधी वनस्पती उत्पन्न होतात. धनधान्याने सर्वत्र सुभिक्षा होते, सर्वत्र सुंदर असे धान्याचे कोठार राहतात, प्रचंड धान्य संपत्ती येते. एवढंच नव्हे तर पर्वतांमध्ये दडून बसलेले रत्न पर्वतावर दिसायला लागतात. अशी सेवा ही इंद्रदेवाने केलेली आहे. एकदा ब्रजामध्ये राहत असताना नंदबाबा स्नानासाठी निषिद्ध काळामध्ये जातात. तेव्हा वरुणाचे जे भृत्य असतात सेवक, ते वरुण लोकामध्ये नंदांना घेऊन जातात. तेव्हा नंद वापस येत नाहीत, नंदबाबा वापस येत नाही स्नानावरून. कुठे गेले बाबा, कुठे गेले बाबा, ही चर्चा चालू असते. तेव्हा भगवंत स्वतः यमुनेच्या डोहामध्ये उडी मारतात व त्या वरुण लोकामध्ये जाऊन तर स्वतःच्या पित्याला तिथून वापस घेऊन येतात. जेव्हा भगवंत स्वतः वरुण लोकामध्ये जातात, तेव्हा नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने न यत्र श्रूयते माया लोकसृष्टी विकल्पना. 6वा श्लोक 28वा अध्याय 10म स्कंद. अशा प्रकारे वरुण देव भगवंताची स्तुती करतात. अहो एवढंच नव्हे तर साक्षात भगवंताचं बघा, पांडवांचा जेव्हा राजसूय यज्ञ समाप्तीचा काळ असतो, तेव्हा अग्रपूजेसाठी पूजा कोणाची करावी असा प्रश्न उत्पन्न होतो. तेव्हा पांडव हे सर्वजण पितामहांना जाऊन विचारतात की बाबा कोणाची अग्रपूजा करावी. तिथं धर्मसभा असते, त्या धर्मसभेमध्ये हा प्रश्न टाकतात की बाबा अग्रपूजा कोणाची करावी. तर पितामह काय म्हणतात, या सभेमध्ये ब्रह्म रुद्र इंद्रादी देवता, 14 लोकातील देवता, लोक पृथ्वीवरील देवता, सर्व राजे राजवाडे यांच्या उपस्थितीत सर्वोत्तम अशा श्रीकृष्ण परमात्म्याचीच सर्वप्रथम पूजा करावी, हे भीष्माचार्यजी पितामह सांगतात. सहदेव त्या समग्र सभेमध्ये म्हणतात, जे देश काल धन इत्यादी सर्व आहेत, यदुश्रेष्ठ आहेत, यदात्मकमिदं विश्वं कृतवश्च यदात्मकाः अग्निराहुतयो मंत्रा सांख्यायोगश्च यत्परः. विश्व, यज्ञ, अग्नि, आहुती, मंत्र ज्यांची रूपे आहेत, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग ज्यांच्या प्राप्तीसाठी आहे. सहदेव काय सुंदर म्हणतात की बाबा जे एकटेच आहेत, जे या सृष्टीची निर्मिती करतात, या सृष्टीचं रक्षण करतात व या सृष्टीचा नाशही करतात, ज्यांच्या प्रेरणेने कृपेने नाना प्रकारचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थात सज्जन संत महंत यती हे प्राप्त होतात, अनंत व्याप्त दोषदूर अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अग्रपूजा व्हावी. धर्मराजाने हा प्रश्न विचारला होता ना की अग्रपूजा कोणाची करावी. तर धर्मराजाला कळत नव्हतं का? कळत होतं ना कोणाची अग्रपूजा करावी हे धर्मराजाला माहिती होते, त्याच्यामुळे ते धर्मराजा होते. मग त्यांनी मनातून किंवा स्वतःहून पूजा का नाही केली? त्यांना कळत नव्हतं अशातला भाग नाहीये की अग्रपूजा कोणाची करावी मला कळत नाही, अशातला भाग नव्हता. तर तिथे उपस्थित सर्व लोकांना कळालं पाहिजे की भगवंत सर्वोत्तम आहे, भगवंता समान कोण नाही, हे इतर लोकांना कळावं यासाठी धर्मराजाने प्रश्न विचारलाय. हे आपल्याला कळलं पाहिजे. कोणत्या युगात कशी पूजा करावी भगवंताची याबद्दल भागवत महापुराणामध्ये 11 स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये सांगतात. सत्ययुगामध्ये कृष्णाजी यज्ञोपवीत दंड मेखला इत्यादींशी समाधी स्थिती, इंद्रियांवर ताबा असणे आवश्यक,
व तपश्चर्येचा राजमार्ग हा एकमेव मार्ग आहे भगवत प्राप्तीचा. त्रेतायुगामध्ये भगवंत वेद, मंत्र, यज्ञ, सुरुवा, यज्ञपात्र इत्यादींमध्ये राहून, इत्यादींचं आपण कर्मकांड ज्याला आपण म्हणतो, धर्मनिष्ठ व वेद अध्ययन अध्यापन, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांच्या माध्यमातून भगवंताची आराधना करता येते. ती त्रेतायुगामध्ये प्रधान मानली गेली आहे. द्वापर युगामध्ये वैदिक मार्ग, तांत्रिक मार्ग या दोन मार्गांनी भगवंताची आराधना करायला सांगितलेली. आणि कलियुगामध्ये नामसंकीर्तन पूजा समेत, पूजा करत नामसंकीर्तन, प्रधानतः नामसंकीर्तन, परंतु पूजा करून नामसंकीर्तन करावं असं सर्वजण म्हणतात. परंतु साधक हा सात्विक हवा, सज्जन हवा, श्रद्धाळू हवा, विश्वासू हवा, सद्भक्त असावा, भगवत भक्त असावा, तर आपल्याला फळ प्राप्त होतं, अन्यथा फळ प्राप्त होत नाही. भगवंत हा सर्वोत्तम आहे, अनंत गुणांनी परिपूर्ण आहे, सर्वज्ञ आहे, सर्व करता धरता आहे, सर्व व्याप्त आहे, सर्व कार्य करून घेण्यासाठी सिद्ध आहे. ही भावना साधकाच्या मनामध्ये आली तर कुठे चालून भगवंताबद्दल आसक्ती वाढायला प्रारंभ होते. भगवंताची पूजा 5 प्रकारे करता येते. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, स्तुतर्पणम, होमो देवो बलिर्भर्तो, नृयज्ञो अतिथिपूजनम. मनुस्मृतीमध्ये याबद्दल वर्णन येतं. 3य अध्याय 17वा श्लोक. स्वाध्याय ज्याला आपण सेल्फ स्टडी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ते स्वाध्याय ही एक पूजा आहे. स्वाध्याय रूपी एक पूजा भगवंताची. तर स्वाध्याय करावा कशाचा? वेद, पुराण, उपनिषद इत्यादी, भारत, महाभारत इत्यादी जे काही धर्मग्रंथ आहेत त्यांचं चिंतन, मनन, निधिध्यासन इत्यादी आपण करावं. ज्ञानयज्ञ सदैव घडले पाहिजेत. भगवंत कोण आहे, भगवंत काय आहे, भगवंत कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ज्ञान पाहिजे. नंतर ते अध्यापन करायला पाहिजे. म्हणून अध्ययन अध्यापनास यज्ञ म्हणलेला आहे. नंतर अग्निपूजन येतो. ब्रह्मयज्ञ, अग्निपूजन, वैश्वदेव, अग्निकार्य किंवा तुमचं अग्निहोत्र इत्यादी जे काही आहेत अग्नि उपासना त्या नित्य घडाव्यात, त्या केल्याच पाहिजेत. अहो अग्निकार्य आपण काय मागतो भगवंताला? उपस्थानामध्ये काय म्हणतो आपण ती कृती करताना? मै मेधा मै प्रजा मै अग्निस्तेजो ददातु, मै मेधा मै प्रजा मै इंद्रियम इंद्रियम ददातु, मै मेधा मै प्रजा मै सूर्यो भ्राजो ददातु. पुढे काय म्हणतो? यत्ते अग्ने तेजस्ते नाहू तेजस्वी भूयासं, यत्ते अग्ने वर्चस्ते नाहू वर्चस्वी भूयासं, यत्ते अग्ने हरस्ते नाहू हरस्वी भूयासं. अशी आपण प्रार्थना करतो. शेवटी काय म्हणतात? ओम स्वस्ती श्रद्धाम मेधाम यशः प्रज्ञाम विद्याम बुद्धिम श्रियम बलम आयुष्यम तेजः आरोग्यम देहि मे हव्यवाहन. एवढं सगळं काही आपण मागतो एका अग्निनारायणाच्या उपासनेने. एवढं सगळं काही आपल्याला प्राप्त होतं यात संदेह नाही. होम हवनाद्वारे भगवंताची पूजा करावी. पहिले सांगण्यात आलं की अध्ययनाच्या माध्यमातून, ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून भगवंताची पूजा करावी. दुसऱ्यांदा सांगण्यात येतं की होम हवनाद्वारे, अग्नि उपासनेद्वारे भगवंताची, अग्नि अंतर्गत
नारायणाची अग्निनारायण रूपी परमात्म्याची सेवा करावी, पूजा करावी. नंतर म्हणतात देव ऋषी आचार्य पितृदेवता यांना तर्पण देत त्यांच्या हृदयस्थ भगवंताची वासुदेव जनार्दन परमात्म्याची सेवा करावी. पुढे म्हणतात गायत्री उपासना करावी. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायणा सरसिजा सरसन्निविष्टः केयूरवान मकरकुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपुः धृतशंख चक्रः. गायत्री मंत्र जन सोडला तो संपला. बिना शिखा, बिना सूत्र, बिना संध्यावंदन, बिना गायत्री तो मनुष्य ब्राह्मण नाही. गायत्री उपासना उत्तम पक्षामध्ये करायला पाहिजे. सहस्त्र 1000 वेळेस मंत्राचं उच्चारण व्हायला पाहिजे. त्यानंतर सांगतात की अतिथी पूजन हे देखील एक यज्ञ आहे, हे देखील एक पूजन आहे. तर अतिथींचं देखील अतिथी अंतर्गत भगवंताचं चिंतन करावं, त्या भगवंताचं पूजन करावं. ब्राह्मणांमध्ये देखील भगवंत विराजमान असतो, म्हणून त्या ब्राह्मणाचं पूजन करायला पाहिजे. ब्राह्मण रूपी बघा कुठे कुठे आपण भगवंताचं पूजन करू शकतो. तर प्रमुख काही गोष्टींचं ठिकाण सांगतो. पहिलं आहे प्रतिमा शाळीग्राम, प्रतिमा किंवा शाळीग्राम. दुसरं आहे अग्नि उपासना. तर अग्नि अंतर्गत तुम्ही जे काही अग्निनारायणाची उपासना करताल ती. तिसरी उपासना आहे सूर्य अंतर्गत सवितृ नामक परमात्म्याची उपासना, ज्ञानोपासना अर्थात गायत्री व स्वाध्याय रूपी उपासना, गायत्री मंत्राचा जप व स्वाध्याय रूपी उपासना. चौथा आहे ब्राह्मण अंतर्गत भगवंताची उपासना. ब्राह्मणांना भगवंत देवता म्हणलेलं आहे. ब्राह्मण हे देवताचं स्वरूप आहे. कसं आहे, दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च देवता ते मंत्राः ब्राह्मणाधीनम तस्मात् ब्राह्मण देवता. दैवाधीनम जगत सर्वम, समग्र ब्रह्मांड समग्र जग हे देवतांच्या अधीन आहे. पण ते देवता मंत्राच्या अधीन आहेत. ते मंत्राधीनम च देवता ते मंत्राः ब्राह्मणाधीनम. ते मंत्र कोणाच्या अधीन आहेत, तर ब्राह्मणाच्या अधीन आहेत. तस्मात् ब्राह्मण देवता, त्याच्यामुळे ब्राह्मण ही देवता आहेत. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी महाराज त्यांच्या दासबोधामध्ये 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती प्रकरणामध्ये वर्णन करतात. देव ब्राह्मण अग्निपूजन साधु संत अतिथी पूजन इति महानुभाव गायत्री पूजन या नाव 5वी भक्ती. काय म्हणतात, देव ब्राह्मण देवतांचं, ब्राह्मणांचं व अग्नीचं नित्य पूजन करावं. साधू संत व अतिथी यांचं पूजन नित्य करावं. या व्यतिरिक्त काय म्हणतात, इति महानुभाव गायत्री पूजन, जो नित्य गायत्री जपतो, जो नित्य सूर्यांतर्गत सवितृ नामक परमात्म्याची उपासना करतो, त्याचं पूजन करावं. यालाच 5वी भक्ती म्हणावी. अर्चन भक्तीसाठी नाथ महाराज खूप सुंदर म्हणतात, प्रिय प्रतिमा पूजा स्थान हे माझे प्रथम अधिष्ठान, का पृथ्वी तळी तंडिली जान पूजा स्थान दुसरे. पहिलं स्थान काय सांगितलं, तर प्रतिमा. दुसरं स्तंडिल. पुढे म्हणतात अग्नीचे तेज स्वरूप माझे, ते पूजेचे स्थान जाणतीजे, सूर्यमंडळी जे पूजा कीजे, ते 4थे माझे पूजा स्थान. बघा तिसरं कोणतं आहे, तर अग्नी अंतर्गत नारायण यांचं तिसरं स्थान सांगितलंय. तर सूर्यमंडळात जे आहेत, सूर्यमंडळामध्ये जे भगवंत सूर्य अंतर्गत नारायण आहेत, सूर्यनारायण, त्यांचं 4थं स्थान सांगितलंय. उदकी जे माझे पूजन, ते 5वे पूजा स्थान, हृदय जे माझे आवाहन, ते पूजा स्थान 6वे.
उदकामध्ये जे आहेत ते 5वं स्थान आहे भगवंताला. हृदय, स्वतःच्या हृदयामध्ये जे राहतात भगवंत, ते 6वं स्थान दिलेलं आहे. शाळीग्राम केवळ अचेतन, ब्राह्मण माझे स्वरूप चेतन, ते अखंडत्वे ब्रह्मपूर्ण, पूजा सन्मान षोडशोपचारे. शाळीग्रामामध्ये भगवंत असतोच, परंतु बोलता चालता भगवंत हृदयस्थ राहून अनुग्रह ब्राह्मणाच्या मुखातून घडवून आणतात. म्हणून ब्राह्मणाला ब्राह्मण देवता म्हणतात. छोटा विषय नाहीये. श्री 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 सत्यात्मतीर्थ महास्वामीजींचा दौरा बद्रीनाथ मध्ये होता. बद्रिकाश्रमामध्ये महास्वामींनी प्रवेश केला. बद्रीनाथला गेले. श्रीमन मूल सीतासमेत श्रीमन मूल रामदेवांची पूजा सुरू होणार. यडबल सेवक, उजवे व डावे सेवक असतात रामदेवांच्या पूजेमध्ये. त्याच्यातील सेवकाला प्रचंड थंडीचा त्रास होऊ लागला. तेव्हा महास्वामींनी स्वतःजवळचं एक वस्त्र त्या सेवकाच्या अंगावर टाकलं. तेव्हा त्या व्यक्तीला ऊब प्राप्त झाली व अशा पद्धतीनं स्वामीजींनी बघा बद्रिकाश्रमामध्ये, बद्रीनाथमध्ये ब्राह्मणाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याची सेवा केली. सत्यधीर तीर्थ महास्वामी, सत्यवीर तीर्थ महास्वामीजींची महासमाराधना, अनेक मोठे मोठे पंडितांचे आगमन, उत्तरादी मठाचे खजिनदार सेतुरामाचार्य, प्रचंड पंडितांसाठी म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये जरीच्या शाली, सोन्याच्या तारेत विणलेल्या इत्यादी सुवर्ण जर असलेली शाल, कित्येक शाली आणल्या आणि त्या जमा करून ठेवल्या की आता आराधनेमध्ये बाबा प्रत्येक पंडिताला द्यायची आहे. स्वयंपाकी देखील तिथे होते. स्वयंपाक्यांना कधी मनामध्ये वाटतं की बाबा कधी ना कधी आपल्याला पण भेटावी शॉल. तर सत्यधीर तीर्थ महास्वामीजींनी सगळ्या जे स्वयंपाकी होते त्या प्रत्येक स्वयंपाकीच्या खांद्यावर एक एक शाल टाकली. प्रत्येक स्वयंपाकीला एक एक शाल दिली. हे सर्व काही सत्य ध्यानतीर्थ महास्वामी अर्थात पूर्वाश्रमातले सेतुरामाचार्य खजिनदार त्यांनी पाहिलं व ओरडले ते स्वयंपाक्यांना, तुम्हाला कोणी दिली शॉल? सगळेजण म्हणले की बाबा महास्वामींनी दिली, सत्यधीर तीर्थ महास्वामींनी सांगितली दिली आहे. सत्यधीर तीर्थ महास्वामीजींद्वारे सेतुरामाचार्यांना शांत करण्यात आलं. मनुष्य अंतर्गत भगवंताचे अनंत रूपी परमात्मा जो विराजमान राहतो, मनुष्याच्या अंतर्गत भगवंत जो अनंत रूपाने विराजमान राहतो, त्या अनंत रूपी परमात्म्याचे अनुसंधानपूर्वक पूजन सेवा ही सत्यधीर तीर्थ महास्वामीजींनी केली. तशीच बद्रिकाश्रमामध्ये, बद्रीनाथमध्ये श्री 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 सत्यात्मतीर्थ महास्वामीजींनी सेवा केली. प्रतिमा पूजन, भगवंता प्रतिमेमध्ये राहतो का? हो, राहतो ना. पण कधी राहतो? प्रतिमायां तु सानिध्यम अर्चकस्य तपोबलात. तपस्वी माणसाद्वारे प्रतिष्ठापित पाहिजे. अर्चकस्य तपोबलात, अर्चना करणारे, पूजा करणारे ज्ञानी वरेण्य पाहिजेत, तपस्वी पाहिजेत, आचरण युक्त पाहिजेत, तर त्या प्रतिमेमध्ये देवत्व राहतं. मी नाही सांगते, धर्मशास्त्र सांगतं. प्रतिमायां तु सानिध्यम अर्चकस्य तपोबलात. प्रतिमेमध्ये भगवंताचं सानिध्य अर्चकाच्या, पुजाऱ्याच्या तपश्चर्येच्या बळावर येतं. भगवंत अग्नीमध्ये असतो आणि एक अग्नी आपल्या उदरामध्ये असते. वैश्वानर रूपी परमात्मा त्याच्यामध्ये राहतो. त्याच्यामुळे भोजन वाढताना त्या वैश्वानर रूपी परमात्म्याचं स्मरण करावं, वैश्वानराय नमः म्हणून वाढावं. हे याच्या आधी आपण एकदा चिंतन केलेलं आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदर भरनो हे जाणिजे यज्ञ कर्म. भोजन करणे देखील यज्ञ करणंच आहे. देहरूपी यज्ञशाळेमध्ये, उदररूपी यज्ञकुंडामध्ये, वैश्वानर रूपी अग्निनारायणास भोजन रूपी अन्नाची आहुती समर्पित करणे ही खूप मोठी उपलब्धी आहे असं चिंतन करणं खूप मोठी उपलब्धी आहे. बघा, देहरूपी यज्ञशाळेमध्ये, उदररूपी यज्ञकुंडामध्ये, वैश्वानर रूपी अग्निनारायणास भोजनाची आहुती समर्पित करणे. इदम दत्तम न मम, दिलेलं हे माझं नाहीये, भगवंता तुला समर्पित आहे. ही भावना मनात ठेवणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. याच्यानेच आपण दास बनतो. नैवेद्य कविशं रामे वीक्षितद् भुक्तिभाग गुरो यो दर्शयद रविं रात्रौ सत्यबोधोस्तु मे मुदे. सत्यबोध तीर्थ महास्वामी उत्तरादी मठाचे एक पीठाधिपती, खूप मोठे ज्ञानीवरेण्य तपश्चक्रवर्ती, एकदा त्यांच्या स्वयंपाकामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोणीतरी विष टाकलं. त्या स्वयंपाकीनेच प्रायः विष टाकलं व त्या विषातच ते स्वयंपाक शिजून स्वामीजींच्या पूजेच्या ठिकाणी आणला व नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवला. महास्वामींनी तुळसी दल घेतलं, त्या पात्रावर टाकलं आणि नैवेद्य दाखवला. जसा नैवेद्य दाखवला, श्रीमन मूल रामचंद्र भगवंताचा कंठ हा निळा झाला. नैवेद्य कवी शंभरामे. सगळ्यांना कळालं की बाबा नैवेद्यामध्ये विष आहे. पूजा संपन्न झाली. पूजा संपन्न झाल्यानंतर, संपल्यानंतर आता नैवेद्य तर झालाय, ते खायला तर पाहिजे. प्रत्येक शिष्य म्हणतोय स्वामींना की बाबा स्वामीजी नको, तुम्ही खाऊ नका, तुम्ही खाऊ नका. स्वामीजींचा विश्वास एवढा दृढ भगवंतावर, मी खाणार, नैवेद्य झालेला आहे रामदेवांचं. स्वामीजींनी तो विषयुक्त असा नैवेद्य समग्र भक्षण केला. नैवेद्य कवी शंभरामे वीक्षित भुक्तिभाग गुरो. ग्रहण केला स्वामीजींनी. नंतर सर्व शिष्यांनी तातडीने वैद्यांना बोलवलं. वैद्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही झोपू नका रात्री दिवसा, नाहीतर विष समग्र शरीरामध्ये संचार करेल, बाधेल. मग काय करायचं? दिवसभर तर पाठ, प्रवचन, शास्त्रार्थ, वेदमंत्राचा घोष इत्यादी आपण करू शकतो, पारायण इत्यादी. रात्री काय करायचं? तर स्वामीजींनी रात्री पूजा करायला सुरुवात केली. आता काही हौसे नवसे गवसे असतात, तसेच काही जण अतिविद्वान. कसं आहे, संतांचं, यतिचंद्रांचं, महंतांचं परीक्षण करू नये, त्यांची परीक्षा घेऊ नये कधी. अग्नी, वायू, जल व यती यांची परीक्षा घेऊ नये. हे परीक्षा घेण्याचे पदार्थ किंवा विषय नाहीयेत. त्यांनी आपली परीक्षा घेणं वेगळी गोष्ट आहे, आपण त्यांची घेऊ नये. स्वामीजी पूजेस बसले. रात्री कुठं पूजा असते का हो? सूर्य नसताना सूर्यनारायणाच्या साक्षीने पूजा होते. सगळ्या पहाटे पहाटे पूजा करू शकतात, पण रात्री अपरात्री पूजा कोणी केली? स्वामीजींनी सांगितलं बाहेर जाऊन बघा, सूर्य दिसेल. जसे हे सर्व पंडित बाहेर गेले, यो दर्शयत रविम रात्रौ सत्यबोधोस्तु मे मुदे. रात्री सूर्यनारायणाचं दर्शन घडवणारे हे अद्भुत असे सत्यबोध तीर्थ महास्वामी. पूजेचा प्रभाव, रामदेवांवरचा विश्वास, प्रचंड विश्वास. म्हणून सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी देखील अशीच अद्भुत अशी रामदेवांची पूजा करायची, मूल रामदेवांची पूजा करायची. श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थानाचे एक मठाधिपती श्री 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 सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी मूल रामं महाभक्त्या पूजयन्तं सविस्तरं नित्यं सहस्रनामाद्यै सत्य ज्ञानमहं भजे. चतुर्युगमूर्ती चतुर्मुख ब्रह्म करार्चित श्रीमन मूल सीता समेत श्रीमन मूल रामचंद्र भगवंताची पूजा करताना
3 वेळेस विष्णू सहस्त्रनामाचं आवर्तन करत तुलसी अर्चन करायचे. वेद पारायण, पुराण पारायण, उपनिषदांचं पारायण, कूर्म, शंख, चक्र, कुंभ इत्यादींच्या आरत्या, छत्र, चामर, तामर, रत्नाभिषेक इत्यादी राजोपचार, अशा प्रकारे वैभव परिपूर्ण पूजा सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी करत होते. अर्चन भक्तीचे अनेक अंग आहेत. चंदन, गंध अर्चन, गंधलेपन, कुंकुमार्चन, पुष्पार्चन, त्यानंतर तुलसीपत्र अर्चन, बिल्वपत्र, दुर्वांकुर इत्यादी 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 हे अर्चनेचे अंग आहेत. भगवंताला शुद्ध पुष्प, सुगंधी पुष्प कृतज्ञता पूर्वक समर्पित करावं. परत म्हणतोय शुद्ध पुष्प, सुगंधित पुष्प. भगवंताला सुगंध नसलेले पुष्प कधीही वाहू नयेत. जर का आपण भगवंताला चांगल्या पद्धतीचे पुष्प समर्पित केले तर भगवंत देखील 4 चौघामध्ये आपल्याला भव्य दिव्य असा हार, यशाचा हार आपल्या गळ्यामध्ये टाकतात, अनुग्रह करतात. सामान्य नाहीये, पूजा नित्य व्हायला पाहिजे भगवंताची. बघा, आपण एक दिवस थोडस मुलाला त्रास झाला, ताप आली तर पूजा आपली राहून जाते. त्या आपल्या मुलासाठी म्हणून आपण पूजेकडे दुर्लक्ष करतो. किंवा थोडस कणकण झाली, अरे बाबा भगवंता आज तुम्ही तुमचंच बघून घ्या, असं आपण म्हणतो. 50 वर्ष पर्यंतम मूल राम पदार्चकान सत्य प्रमोद तीर्थार्यान नवमे न्याय सुधारतान. श्री 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 सत्य प्रमोद तीर्थ महास्वामी 50 वर्ष नित्य अखंड श्रीमन मूल सीता समेत श्रीमन मूल रामचंद्र भगवंताची ज्यांनी सेवा केली, हे ते यतीचंद्र. 50 वर्ष अखंड सेवा, नित्य पूजा. शेवटच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा देह त्यांना साथ देत नव्हता, तथापि ते पूजा करत होते. 104 ताप, त्या तापीमध्ये देखील स्नान करून पूजा करणं सामान्य गोष्ट नाहीये. ती पण 3-3, 4-4 तास पूजा, विशेष पूजा. सामान्य गोष्ट नसते, भगवंत करून घेत असतो. विश्वास पाहिजे. रक्षते इत्येव विश्वासा, रक्षण होणार आहे. भगवंताची पूजा ही करायलाच पाहिजे. भगवंत सर्वोत्तम आहे. भगवंताची पूजा करणे म्हणजे आपण साक्षात परमात्म्याची पाद्यपूजा करू शकत नाही. तर शालिग्राम स्वरूपामध्ये, प्रतिमा स्वरूपामध्ये, विग्रह स्वरूपामध्ये आपल्याकडे आहेत परमात्मा, तर त्यांना शंखाने अभिषेक घालावा. पुरुष सुक्त म्हणावं, मंजू सुक्त म्हणावं, श्री सुक्त म्हणावं, येत असतील ते हे म्हणावेत, अन्यथा पुराणोक्त स्तोत्र म्हणावेत, अभिषेक घालावा, तीर्थ घ्यावं. भगवंताचं झाल्यानंतर लक्ष्मी देवीला घालावं, दुर्गा देवीला घालावं अभिषेक. दुर्गा देवीचा अभिषेक झाल्यानंतर हनुमंतरायाला अभिषेक घालावा. हनुमंतरायानंतर महारुद्रदेव, महादेवांना अभिषेक घालावा. भगवंताचं तीर्थ घेतल्याशिवाय भोजनास बसू नये. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन करू नये. घरात जे काही बनलं असेल ते भगवंताला नैवेद्य दाखवावं. बाबा, तुझ्या प्रेरणेने, तुझ्या अनुग्रहाने हे आम्हाला प्राप्त झालेले आहे. आपण काय देऊ शकणार आहोत भगवंताला? काहीच देऊ शकत नाही. आपली पात्रताच नाही की आपण काही भगवंताला देऊ शकू. ते सर्वोत्तम आहे. त्यांच्याजवळ सर्वस्व आहे, आपल्याजवळ काहीच नाहीये. त्याच्यामुळे तर हिंदीमध्ये ओम जय जगदीश हरे याच्यात म्हणतात या आरतीमध्ये, तेरा तुझी को अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. भगवंत सर्व भक्तांचे संकट तारतो. भगवंत रक्षक आहे. भगवंताची सेवा अर्चना स्वरूपामध्ये, पूजेच्या स्वरूपामध्ये आपण नित्य करावी. भगवंताला यथाशक्ती नैवेद्य दाखवावा. यथाशक्ती आपण पुष्प, जे आपल्याकडे सुगंधित पुष्प आहेत, पुष्प नसतील तुळशी दल आहे, तुळशी दल वाहावं.
भगवंताला तुळस वाहावी, पुष्प वाहावेत, धूप दीप इत्यादी दाखवावा, नैवेद्य करावा. नैवेद्यानंतर पूजा झाल्यानंतर वैश्वदेव गुरूंना नैवेद्य दाखवून आपण प्रसाद ग्रहण करावा. हीच पद्धत आहे, हीच आपली संस्कृती आहे. असा हा महिमा, अगम्य महिमा आहे पूजेचा. सांगावा तितका जास्त, वर्णन करावं तितकं जास्त आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा आहे. म्हणून झालेलं चिंतन हे महास्वामींच्या अंतर्गत श्री रामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.